नांदेडमध्ये आज आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा। इतर कोणत्याही जातीला एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये अशी मागणी। आदिवासींच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी मोर्चाचं आयोजन। किनवटचे भाजपा आमदार भिवराव केराम यांची ही माहिती। बच्चू कडू आणि गुलाबराव पाटील यांच्यामध्ये झुंपली। बच्चू कडू गुलाबरावांच्या पाळधी गावातून चाळीसगावकडे तर घरी आले असते तर स्वागत केलं असतं, गुलाबराव पाटील यांनी डिवचलं। नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालयाला महानायक भगवान बिरसा मुंडा यांचं नाव, तर आमदार राजेश पाडवी यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि महायुती सरकारचे मानले आभार। नंदुरबार तालुक्यामध्ये उभारलेल्या सुजलोन कंपनीच्या पवन ऊर्जेच्या टॉवरवरती चोरीचे प्रकार। भाजपचे जिल्हाध्यक्ष निलेश माळे यांची चोरट्यांवर मकोका लावण्याची मागणी। नंदुरबारमधल्या डोंगरदऱ्यातून उमटतोय पाढ्यांचा स्वर। धडगाव तालुक्यातील पायी पाढे हा उपक्रम ठरतोय प्रेरणादायी। शिक्षकाच्या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमधली भीती कमी झाली आणि शिक्षणाची गुणवत्ताही वाढली। नागपूरमधल्या पेलतरोडी या पोलीस स्टेशन अंतर्गत 5 वर्षांच्या चिमुकलीवरती अत्याचार केल्याची घटना। पोलिसांनी नराधम आरोपीला ठोकल्या बेड्या। अत्याचार करणारा आरोपी मानसिक रुग्ण असल्याची माहिती। नाशिकच्या कळवण दगडफेक प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट। बेपत्ता झालेला तरुण विठोबा पवार स्वतःच्याच घरात सापडला। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास। दुसऱ्याच दिवशी ठाव ठिकाणा लागला। विठोबा पवारच्या कुटुंबियांनी अपहरणाचा आरोप करत केलेला आंदोलन।